गावाच्या वेशीवर उभं असलेला एक जुना वडाचं झाड आजही साक्षीदार आहे. किती संसार सुरू झाले आणि किती मोडले आणि किती बदलले. त्याचं झाडाखाली उभं राहून माधव देशमुखने एकदा खोल श्वास घेतला होता. कारण त्या दिवशी त्याचं लग्न ठरलं होतं आणि विशेष म्हणजे त्याची होणारी बायको फार शिकलेली होती. माधव BA पास होता. गावातल्या हायस्कूलमध्ये तो शिक्षक म्हणून काम करत होता. साधा, प्रामाणिक, थोडासा अबोल. त्याला फार मोठी स्वप्न नव्हती. आपलं घर, आपली बायको, थोडी शेती आणि शांत आयुष्य एवढंच त्याला हवं होतं. पण त्याची बायको सायली ह्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी होती. सायली MA BEd झालेली, शहरात शिक्षण घेतलेली, आत्मविश्वासाने बोलणारी, स्पष्ट विचाराची. तिचे विचार पुस्तकात अडकलेले नव्हते, तर जगाकडे पाहण्याची तिची नजरच वेगळी होती. लग्नाच्या आधीच लोक कुजबूज करत होते. अरे, एवढी शिकलेली बायको, माधव जमेल का तिला सांभाळायला? तेव्हा लग्न साध्या पद्धतीने केलं. सायली शहरातून गावात आली. नवं घर, नवी माणसं, नवी संस्कृती. माधवची आई पार्वतीबाई पारंपरिक, काटेकोर शिस्तीची. तिच्या मनात एक ठाम कल्पना होती. बायको शिकलेली असो, पण घर सांभाळणारी हवी होती. पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं. सायली उठायची, स्वयंपाक करायची, घर आवरायची. पण फरक इतकाच होता की ती सगळं विचार करून करायची. हे असं का? आपण थोडं वेगळं का करू नये? असे प्रश्न ती विचारायची. तेव्हा माधव म्हणायचा, पार्वतीबाईंना हे प्रश्न खटकायचे. आमच्या घरात असं कधी झालं नाही. हा तिचा आवडता संवाद होता. सायली मात्र शांतपणे ऐकायची. वाद घालत नसे, पण गप्पही बसत नसे. तिला वाटायचं बदल म्हणजे अपमान नाही. माधव मध्येच अडकला होता. आई आणि बायको दोघींनाही दुखवायचं नव्हतं, पण अनेकदा त्याची शांतता गैरसमज निर्माण करायची. एक दिवस सायली म्हणाली, माधव, मला शाळेत नोकरी करायची आहे. माधव थबकला. इथे गावात पण हो, शिक्षक घेतले तर वापरायला नको का? पार्वतीबाईच्या कानावर ही गोष्ट गेली आणि घरात वाद झाला. सून नोकरी करणार म्हणजे घराकडे कोण पाहणार? आई, मी दोन्ही करू शकते, सायली शांतपणे म्हणाली. पण शिकलेली बायको, ही गोष्ट गावात चर्चा बनली. सायली शाळेत रुजू झाली. मुलांना शिकवताना ती आनंदी असायची. तिच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, एक वेगळाच प्रकाशायचा. पण घरात मात्र ताण वाढत होता. माधवला कधी कधी वाटायचं, आपण कमी पडतोय का? सायली इतकी आत्मविश्वासू आणि स्पष्ट व्यक्ती, आपण मात्र नेहमी समजून काढणारा. एकदा गावात सभा झाली. सायलीने शिक्षणावर भाषण केलं. स्त्री शिक्षण, मुलीचे हक्क, बदलती समाजरचना बोलत होती आणि लोक ऐकत होते. माधव मागे बसून ऐकत होता. त्याला अभिमानही वाटत होता आणि भीतीही वाटत होती. ही माझी बायको आहे हे सांगायला छान वाटत होतं, पण ती माझ्यापेक्षा जास्त पुढे आहे ही जाणीव टोचत होती. हळूहळू दोघांमध्ये अंतर वाढू लागलं. सायली म्हणायची, माधव, आपण बोलतच नाही. अलीकडे काय झालंय आपल्याला? माधव उत्तर द्यायचा, सगळं ठीक आहे. काय झालंय आहे? पण सगळं ठीक नव्हतं. एक दिवस मोठा वाद झाला. कारण सुलक होतं, पण साठलेला राग बाहेर पडला. तुला सगळं कळत नाही का? माधव चिडून म्हणाला. शिकलेली आहेस म्हणून? सायली गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा पण आवाजही नाही. त्या रात्री ती झोपली नाही. सकाळी तिने निर्णय घेतला की ती काही दिवस माहेरी जाणार होती. पार्वतीबाई समाधानी होत्या. माधव मात्र अस्वस्थ होता. सायली माहेरी गेली. तिथे तिच्या आईने एकच प्रश्न विचारला, तू आनंदी आहेस का?
तेव्हा सायलीकडे उत्तरच नव्हतं. इकडे माधवला घर पोकळ वाटू लागलं. स्वयंपाकघरात तिचा आवाज नाही, पुस्तक नाहीत, प्रश्न नाहीत. माधव शांत बसून राहायचा. त्याला कळू लागलं आपण काय गमावलं आहोत. तो स्वतःकडे पाहू लागला. आपला अहंकार, आपली भीती, आपली असुरक्षितता त्याला उमगलं. आणि समस्या सायलीच्या शिक्षणात नव्हती, तर आपल्या अपूर्ण आत्मविश्वासात होती. काही दिवसांनी तो माहेरी गेला आणि सायली समोर आली. दोघे काही वेळ गप्प बसले. पण मग माधव म्हणाला की मला भीती वाटत होती की कशाची, तर तू माझ्यापेक्षा पुढे जाशील याची. सायली हसली. डोळ्यात पाणी आलं. मी पुढे गेले तर तू माझ्यासोबत येऊ शकतोस ना, असं सायली त्याला म्हणाली. तो दिवस त्याच्या आयुष्यातला वळणबिंदू ठरला. सायली परत आली, पण ह्यावेळी माधव बदललेला होता. तो ऐकू लागला, समजून घेऊ लागला. पार्वतीबाईंना बी हळूहळू जाणवलं, शिकलेली बायको म्हणजे घर तोडणारी नसते, तर घराला नवा विचार देणारी असते. सायली आणि माधव एकत्र शाळेत उपक्रम राबवू लागले. गावात वाचनालय सुरू झालं. मुलींना शिकवण्यावर भर दिला गेला. लोक म्हणू लागले, ही बघा शिकलेली बायको कशी घर उभी करते. माधव आता अभिमानाने म्हणायचा, हो माझी बायको शिकलेली आहे आणि म्हणूनच आमचा संसार समजूतदार आहे. वडाच्या झाडाखाली उभं राहून तो पुन्हा एकदा खोल श्वास घेतो. यावेळी समाधानाचा. कारण त्याला कळलं होतं, शिक्षण माणसाला मोठं करतं, पण समजूत नात्याला मोठं करते. आणि शिकलेली बायको म्हणजे स्पर्धा नसून साथ असते, ती म्हणजे आयुष्यभराची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला कथा. धन्यवाद.